नमस्ते मुलांनो, आज आपण बघणार आहोत इंग्लिशचा एक टॉपिक. त्याचं नाव आहे ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. आता इथे आपण सुरुवातीला डॉक्टर अब्दुल कलामांच्या संदर्भातली थोडक्यात ओळख करून घेणार आहोत आणि नंतर त्यांच्यासारखेच दुसरे जे भारतात एक महान शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांच्याबद्दलची गोष्ट आपण शिकणार आहोत. तर पाठाचं नाव काय आहे? द ग्रेट सायंटिस्ट हॅव क्वेश्चनिंग माइंड. आता तुमच्या नावाचा अर्थ लक्षात येतोय का? द ग्रेट सायंटिस्ट. सायंटिस्ट म्हणजे काय? इथे अर्थ लिहिला आहे, शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. क्वेश्चन म्हणजे काय? बरोबर, प्रश्न. क्वेश्चन म्हणजे प्रश्न. आणि क्वेश्चनिंग माइंड म्हणजे काय? मन. म्हणजे ज्यांच्या मनात सतत काही ना काही वेगळे प्रश्न येत असतात, असे ते सायंटिस्ट असतात. म्हणजे शास्त्रज्ञ जे असतात ते त्यांचं मन किंवा चित्त हे कधी शांत बसत नाही, तर सतत विचार करत असतं आणि त्यांच्या मनात, त्यांच्या डोक्यात वेगवेगळे विचार सतत चालू असतात, सतत प्रश्न चालू असतात. हे असं का, ते तसं का, पाऊस कसा पडतो, किंवा या टाईपचे काही प्रश्न. बरेचसे निसर्गासंदर्भात असतात, काही आरोग्यासंदर्भात असतात, असे वेगवेगळे प्रश्न असतात. तर थोडक्यात मी तुम्हाला APJ अब्दुल कलामांची ओळख सांगते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम वॉज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया फ्रॉम 2002 to 2007. He was awarded Bharat Ratna for his contribution to the scientific research and modernization of defense technology in India. He loved children. His books and ideas have inspired many young Indians. In this passage, he talks about another great Indian scientist, C.V. Raman. आता हे जे काही आहे हे कोणी लिहिलेलं आहे? डॉक्टर अब्दुल कलामांनी लिहिले. APJ अब्दुल कलाम हे आपले राष्ट्रपती होते. कधी? 2002 पासून 2007 पर्यंत. 2007 ते 2007 पर्यंत ते आपले राष्ट्रपती होते. आणि त्यांचं जे म्हणजे सायन्ससाठी किंवा विज्ञानासाठी त्यांचं जे कॉन्ट्रिब्युशन म्हणजे त्यांनी केलेलं काम, त्यांनी विज्ञानासाठी काम खूप केलेलं आहे. मग त्यांचं जे काम आहे ते खूप छान होतं, म्हणून त्यांना भारतरत्न ही पदवी दिलेली होती, ही उपाधी दिलेली होती. आणि त्यांना लहान मुलं खूप आवडत असत. जसं पंडित नेहरूंना लहान मुलं आवडत, तसं यांना पण लहान मुलं आवडत असत. आणि यांचे खूप सारे पुस्तकं, हिज बुक्स अँड आयडियाज हॅव इन्स्पायर्ड मेनी यंग इंडियन्स. आणि त्यांचे जे वेगवेगळे पुस्तकं तर ते पुस्तकं काय की यंग इंडियन्स म्हणजे जे तरुण भारतीय आहेत त्यांना त्यांचे पुस्तकं इन्स्पिरेशनसाठी उपयोगी पडत. म्हणजे इन्स्पायर करणं म्हणजे एखाद्या ह्याच्याबद्दल आकर्षण निर्माण करणं, एखाद्या गोष्टीबद्दल आकर्षण निर्माण करणं किंवा प्रेरणा देणं. इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा देणं. तर अशा पद्धतीने त्यांना प्रेरणा त्यांच्या पुस्तकातून मिळत होती. अग्निपंख हे त्यांचं एक पुस्तक आहे. आणि त्यांनी ह्या पाठामध्ये C.V. रमन यांनी त्या पाठामध्ये काय केलं आहे की APJ अब्दुल कलामांनी C.V. रमन यांचं हे लिहिलेलं आहे या पाठामध्ये. तर एक परिच्छेद वाचत मी तुम्हाला समजावून सांगते. ग्रेट सायंटिस्ट माइंड आर रेस्टलेस विथ क्वेश्चन्स. दे कीप आस्किंग व्हाय डज दिस हॅपन, कॅन आय मेक इट बेटर, और व्हॉट मोर कॅन दिस डू. म्हणजे कोणताही ग्रेट सायंटिस्ट असेल, म्हणजे महान शास्त्रज्ञ असेल, त्याच्या मनामध्ये सतत वेगळे विचार असतात, सतत प्रश्न त्यांना पडत असतात की त्यांचं मन स्वतःलाच प्रश्न विचारतं
व्हाय डज दिस हॅपन, हे असं का घडत असेल, किंवा कॅन आय मेक इट बेटर, मी ह्याला आणखी चांगलं चांगलं करू शकेन का, किंवा व्हॉट मोर कॅन दिस डू, म्हणजे याच्यापेक्षा आणखी चांगलं काही होऊ शकतं का, असं त्यांचं मन, म्हणजे जे कोणते शास्त्रज्ञ असतात त्यांचं मन सतत त्यांना असं विचारत असतं. लेट अस स्टडी द लाईफ ऑफ ग्रेट सायंटिस्ट हू लव्ड इन द सेम एरिया ॲज आईन्स्टाईन बट अबाउट 5000 किलोमीटर ईस्ट ऑफ जर्मनी इन इंडिया. आणि जेव्हा आज आपण कोणत्या याचा अभ्यास करणार आहोत, तर आईन्स्टाईन सारखाच शास्त्रज्ञ, म्हणजे आईन्स्टाईनच्याच युगातला त्यांच्यासारखाच अत्यंत बुद्धिमान शास्त्रज्ञ, पण जवळपास 5000 किलोमीटर ईस्टला राहणारा, म्हणजे जर्मनीपासून 5000 किलोमीटर पूर्वेकडे राहणारा भारतातला नागरिक जो होता, ती व्यक्ती म्हणजे तो सायंटिस्ट होता. आता हा सायंटिस्ट म्हणजे कोण, तर ते आपण बघूया. बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन साऊदर्न इंडिया in year of 1888, Raman grew up to be one of the greatest scientists in India. He was a bright student right up from the start and was deeply interested in optical science and acoustics. This is what perhaps led him to discover that the mridangam and the tabla produced more melodious sound than any other percussion instrument. He was fascinated by colorful things, be it a flower, butterfly or gem. He kept seeking knowledge about things around him. आता हे जे सायंटिस्ट आहे त्यांचं नाव आहे C.V. रामन. हे कुठे जन्माला आले, तिरुचिरापल्ली, साऊदर्न इंडिया, म्हणजे साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतातल्या तिरुचिरापल्ली या ठिकाणी ते 1888 मध्ये जन्माला आले. आणि ते लहानपणापासून अत्यंत हुशार होते, खूप हुशार होते. आणि त्यांचा जन्म कुठे झाला, भारतातल्या, दक्षिण भारतातल्या तिरुचिरापल्ली या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. कधी झाला, मागे 1888 मध्ये त्यांचा जन्म झाला. आणि ते लहानपणापासून खूप हुशार विद्यार्थी होते. आणि त्यांना ऑप्टिकल सायन्स आणि ॲकॉस्टिक सायन्स यांचा खूप आवड होती. म्हणजे ऑप्टिकल सायन्स म्हणजे दृकशास्त्र आणि ध्वनिशास्त्र म्हणजे आवाजाचं विज्ञान. आपण म्हणतो की नाही, ध्वनी प्रदूषण होतं, तर ध्वनी प्रदूषण का होतं, तर जेव्हा ध्वनी खूप मोठा असेल तेव्हा त्रास होतो आणि मग त्याला आपण ध्वनी प्रदूषण असं म्हणतो. तर तसं त्याचा अभ्यास करणारं जे विज्ञान आहे त्याला ध्वनिशास्त्र असं म्हणतात. आणि दृकशास्त्र म्हणजे ॲकॉस्टिक सायन्स, दृकशास्त्र, दृक माध्यम म्हणजे जे दिसणारं आहे ते आणि ऐकू येणारं आहे ते, असे दोन्ही विज्ञान त्यांना खूप आवडत होते. आणि धिस वॉज परहॅप्स लेड हिम डिस्कवर्ड द मृदंगम अँड तबला प्रोड्यूस मोर मेलोडियस साऊंड्स मोर दॅन द परक्युजन्स इन्स्ट्रुमेंट. म्हणजे ठेका धरणारे, आता हे जे काय आहे, तबला कसं असतं, तबला आपण डाम डाम असं वाजवतो की नाही, म्हणजे तो काय होतो, ठेका धरला किंवा ताल धरला. आणि परक्युजन इन्स्ट्रुमेंट म्हणजे ज्याच्यामध्ये सूर निघतात आहेत. तिथे दिलेलं आहे मी इकडे, परक्युजन इन्स्ट्रुमेंट म्हणजे ताल ठेका धरणारे इन्स्ट्रुमेंट. मोर मेलोडियस साऊंड दॅन द अदर परक्युजन इन्स्ट्रुमेंट. म्हणजे तबला किंवा हे आहे मृदुंग किंवा तबला, हे जे काय आहे याचा जो ठेका आहे, याचा जो ताल किंवा ठेका आहे, हा दुसऱ्या ताल किंवा ठेका देणाऱ्या इन्स्ट्रुमेंटपेक्षा जास्त श्रवणीय असतो. श्रवणीय, जेव्हा तुम्ही तबला वाजवतात, हो की नाही, ढोलकी हे पण ठेका देणारच आहे, डमडम दोन्ही बाजूने वाजवतात ते. पण तबल्याची जी साथ आहे किंवा तबल्याचा जो ठेका आहे
तो जास्त कानाला छान वाटतो दॅन द ढोलकी. म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की जे दुसरे तालयुक्त ताल देणारे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहे किंवा वाद्य आहेत त्याच्यापेक्षा मृदुंग किंवा तबला हे जे आहे ते जास्त कानाला छान वाटणारे आवाज आहेत. ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स. आणि त्यांना कलरफुल थिंग्सचं खूप अट्रॅक्शन होतं. म्हणजे त्यांना आवडायचं रंग 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 त्यांना खूप आवडायचे. मग रंगामध्ये काय आहे छान तर फुलं वेगवेगळ्या रंगाचे त्यांना आवडायचे, फुलपाखरू वेगवेगळ्या रंगाचे त्यांना आवडायचे, स्टोन असतात की नाही रंगीत वेगवेगळे, आपण सांगतो देवाने सांगितले म्हणून हे घाला ते घाला ते घाला, वेगवेगळ्या रंगाचं लाल, हिरवा, पिवळा, पांढरा असे वेगवेगळ्या रंगाचे रत्न आपण घालतो. त्याला काय म्हणतात? रत्न. इथे म्हटलंय जेम, GEM, जेम. तर ते म्हणजे रत्न. ते रत्न त्याचा जो कलर आहे ते पण त्यांना आवडायचं, फुलांचा रंग आवडायचा, फुलपाखराचा रंग आवडायचा, असं त्यांना वेगवेगळ्या ज्या कलरफुल गोष्टी आहेत त्या त्यांना खूप आवडायच्या. इथपर्यंत समजलं? आता पुढे त्यांचं एका प्रवासातलं उदाहरण त्यांनी पुढची त्यांची माहिती सांगितली. ही बिकेम अ स्कॉलर इन साऊंड अँड साऊंड रिलेटेड फिजिक्स. वन डे अ शिप सेल्ड फ्रॉम the port of London towards Calcutta. On board was young C.V. Raman, who had delivered a lecture on the acoustics of violin in London. He was now on the ship's deck, gazing at the blue water of the ocean. आता हे काय झालं होतं, ते एका ठिकाणी लेक्चरसाठी गेले होते. कुठे गेले होते? अमेरिकेत. सॉरी, अमेरिकेत नाही, लंडनला. कशासाठी गेले होते? शिकवायला. पण नेहमीसाठी शिकवणं नाही, फक्त 1 तास शिकवतो की नाही आपण. काही वेळा काय असतं, आपण पाहुण्यांना बोलवतो आणि त्यांचं अनुभव विचारतो. म्हणजे काय, त्यांचं लेक्चर असतं. मागे आपण कोणाला बोलवलेलं? नर्मदा प्रकल्प, नर्मदेला फेरी मारून आलेल्या त्या एक बाई होत्या, त्यांचा अनुभव सांगण्यासाठी आपण त्यांना बोलवलेलं होतं, बरोबर. नंतर आकाशातली माहिती सांगण्यासाठी अपूर्वा जाखडी त्यांना बोलवलं होतं. मग हे येतात म्हणजे काय, ते आल्यानंतर आपल्याला शिकवतात, बरोबर. त्याला म्हणतात लेक्चर देणं. गेस्ट लेक्चरर म्हणजे पाहुणे शिक्षक. पूर्ण वेळ शिकवत नाही, पण आल्यानंतर थोडा वेळ ते त्यांचे जे अनुभव असतात, त्यांचे जे विचार असतात त्याच्याबद्दल आपल्याशी बोलतात किंवा आपल्याला सांगतात. तसं हे एका लेक्चर देण्यासाठी लंडनला गेले होते. आणि ते लेक्चर कसं होतं? अकॉस्टिक ऑफ व्हायोलिन असतं की नाही तुमच्याकडे, असं ते व्हायोलिन असतं की नाही, मुलांना तारा जोडलेले असतात. जसं विणा असतं, विणासारखंच, फक्त त्याचा आकार वेगळा असतो. आकार गोल नसतो, तो असा असतो आणि वरती पट्टी आणि तारा जोडलेले असतात. टिंग 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 केलं की त्या तारांचा आवाज येतो. तर त्या तारा वाजवण्याची पण वेगळी पद्धत असते. सॉरी. तर त्याचं जे फ्रिक्वेन्सी असते ती कमी जास्त असते, वेगळी असते, जे प्रत्येक गाण्यावर ते ॲडजस्ट करतात ते. आणि ते जो शिकलाय त्याला छान वाजवता येऊ शकतं, आपल्यासारख्याला नाही येणार. आलं लक्षात? तर त्या व्हायोलिनचं अकॉस्टिक ऑफ व्हायोलिनच्या बद्दलचं लेक्चर देण्यासाठी ते लंडनला गेले होते. आणि लंडनला गेले आणि नंतर तिथून ते परत येत होते. तर काय झालं, त्यांची जी शिप होती, शिप म्हणजे जहाज, शिप म्हणजे काय, जहाज, SHIP, शिप म्हणजे काय, जहाज. मग त्यांचं जे जहाज होतं ते जहाज लंडनहून कलकत्ता इकडे जात होतं. तेव्हा ते त्या जहाजाच्या वरच्या माळ्यावरती, म्हणजे असतं की नाही, खाली बेसमेंटला असतं, पायऱ्या उतरून खाली गेलं, वर आलं की इकडे अशी पोर्ट असते आणि तिथे ते उभे होते. तर
On the board was young C.V. Raman, who was delivered a lecture on the acoustic violin in London. आणि ते तिथे उभे होते त्या बोर्डला असं धरून, इथे चित्रामध्ये दाखवलेले आहे बघा, चित्रामध्ये दाखवलेले आहे. तर ते उभे होते आणि त्यांचं सहज लक्ष गेलं की समुद्राचा रंग पण निळा निळा आणि आकाशाचा रंग पण निळा निळा. कसं काय हे, ह्याचा रंग सेम सेम, मग हे का होत असेल? मग ह्याचं हे रिफ्लेक्शन आहे का ह्याचं हे रिफ्लेक्शन आहे? ते विचार करायला लागले की असं का, की दोघांचा रंग निळा निळा कसा काय, ते विचार करायला लागले. As he glanced up at the sky, which was of the same shade as the ocean, the series of questions popped up in his head. Why are both sea and the sky in blue in color? What is the science behind this occurrence? आणि जसा तो प्रश्न त्यांच्या मनामध्ये डोकवला तसं त्यांना वाटायला लागलं की का बरं हे असं आहे की समुद्र आणि आकाश दोघांचा रंग सेम सेम कसा काय, काय कारण असेल यांच्या मागे, कोणतं विज्ञान असेल, असं का बरं दिसतंय, असे त्यांच्या मनात प्रश्न पडायला लागले. His mind seemed to suggest that the reason could be scattering of light by water molecules. However, his theory was yet to be proved scientifically. आता त्यांनी काय विचार केला की his mind seemed to suggest that the reason could be scattering of light by water molecule. म्हणजे त्यांना असं वाटलं की समुद्राचं हे जे काही पाणी आहे त्या पाणी काय आहे, थेंबा थेंबांनी बनलेलं आहे की नाही, मॉलिक्युल्स, बारीक बारीक कणाकणांनी किंवा थेंबा थेंबांनी बनलेलं आहे. तर हे जे काही पाण्याचे अणुरेणू आहेत किंवा थेंब आहेत ते काय करतात, लाईट रिफ्लेक्ट करतात, स्कॅटर पसरवतात, स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे लाईट पसरवतात. आणि मग बहुतेक हे कारण असू शकतं असं त्यांनी विचार केला. हावेवर दिस थिअरी वॉज नॉट येट प्रूव्ड सायंटिफिकली. परंतु त्यांनी असा विचार केला पण अजूनपर्यंत त्याच्या मागचं कारण सिद्ध झालेलं नाही आहे की आकाश आणि समुद्र यांचा रंग सेम सेम का असतो, याच्या मागे काय कारण आहे हे अजून सिद्ध झालेलं नाही. अजून कोणीही ते सांगितलं, पक्क सांगितलं नाही आहे. हां, समजलं इथपर्यंत? आता पुढे. When the ship was anchored at Calcutta, the young man immediately went on to conduct experiment to prove his theory. His research in optics and science of light resulted in discovery of the Raman effect. He announced it to the scientific world in March 1928. This discovery won him the Nobel Prize for Physics in 1913. It was the first time this prize was awarded to an Asian. The day he discovered the Raman effect, 28th February was later declared as a National Science Day. आता बघा काय झालं, त्यांच्या मनात हा विचार होता की नाही की असं का, आणि मग त्यांना असं वाटलं की कधी एकदाची हे जहाज थांबतं आणि मी कधी एकदाचं काम करायला सुरुवात करतोय असं त्यांना वाटायला लागलं. आणि मग शिप जेव्हा कलकत्त्याच्या याच्यावर बंदरावर थांबली लगेच ते उतरले आणि रिसर्चसाठी त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये गेले. लॅब म्हणजेच काय, लॅबोरेटरी म्हणजेच प्रयोगशाळा, शाळा कसं करतात, आपली जशी शाळा तशी वेगवेगळे प्रयोग करण्याची शाळा. म्हणजे जसं आपल्याकडे सायन्स कपाट आहे की नाही, त्याच्या आजूबाजूला एक जागा आहे, तर ते पूर्ण म्हणजे काय, आपली प्रयोगशाळा. कारण आपल्याकडे कसं
थोडेसे प्रयोग असतात, जेवढे पुस्तकात दिले तेवढेच आपण करतो. त्यामुळे आपली प्रयोगशाळा छोटीशी असते, कपाट पण एकच असतं, त्यात थोडं थोडं सामान असतं. पण जे शास्त्रज्ञ लोक असतात त्यांची मोठी प्रयोगशाळा असते, त्यांच्याकडे साहित्य पण खूप असतं. कारण ते काय करतात, विचार खूप करतात आणि वेगळे 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 प्रयोग स्वतः करून बघतात. हे असं का, ते तसं का, ते तसं का, त्यांचं सतत प्रयोग करण्याचं काम चालू असतं. म्हणून त्यांची प्रयोगशाळा पण खूप मोठी असते. तर असं ते उतरले आणि लगेच प्रयोगशाळेमध्ये गेले आणि त्याचं त्यांनी काम सुरू केलं. पण कालांतराने काय झालं, त्यांनी रमन इफेक्ट नावाचं एक म्हणजे हे हिज रिसर्च इन ऑप्टिक्स. ऑप्टिक्स म्हणजेच काय, ऑप्टिक्स म्हणजे काय, दृकशास्त्र, ऑप्टिकल सायन्स. हां, तर ह्याच्यातलं त्यांनी काय केलं, हिज रिसर्च इन ऑप्टिक्स द सायन्स ऑफ लाईट. हे मी म्हणजे काय सांगितलं, दृक म्हणजे दिसणारं. मग दिसतं कसं काय, एखादी वस्तू आपल्याला कशी दिसते, तर तो लाईट त्या वस्तूवर पडतो, प्रकाश त्या वस्तूवर पडतो आणि ती वस्तू काय करते, तो प्रकाश रिफ्लेक्ट करते, म्हणून आपल्याला वस्तू दिसते. बरोबर, म्हणजे हे दिसण्यामागचं सायन्स आहे. तर त्यांनी काय केलं, ऑप्टिक्स द सायन्स ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचं जे विज्ञान आहे किंवा अभ्यास आहे तो त्याच्यावर त्यांनी स्टडी केला आणि त्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला. अँड रिझल्टेड इन द डिस्कवरी ऑफ रमन इफेक्ट. आणि त्यांच्या शोधाला नाव दिलं रमन इफेक्ट. ही अनाउन्स्ड इट टू द सायंटिफिक वर्ल्ड इन मार्च 1928. आणि त्यांनी त्यांचा जो रमन इफेक्ट जो होता तो काय केला, सायंटिफिक वर्ल्ड म्हणजे वैज्ञानिकांचा जो ग्रुप आहे किंवा वैज्ञानिकांची जी संस्था असेल की त्या संस्थेच्या समोर त्यांनी तो प्रेझेंट केला की मी असा शोध लावला आहे, त्याच्यामध्ये मी हा अभ्यास केला आहे, असा अभ्यास केला आहे, हे सगळं त्यांच्यासमोर मांडायचं. मग ती जी सगळी टीम असते त्या टीमने त्याला मान्यता द्यायची, म्हणजे मग त्यांचा तो जो प्रयोग असतो तो यशस्वी झाला असं मान्य करायचं. तर हे त्यांनी कधी केलं, 1928 मार्चमध्ये त्यांनी आपला तो प्रयोग त्यांच्यासमोर मांडला. तो त्यांना मान्य झाला त्या टीमला. द डिस्कवरी वोन हिम नोबेल प्राईज फॉर फिजिक्स इन 1930. आणि मग त्यांचा तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांना फिजिक्स म्हणजेच काय, भौतिकशास्त्रामध्ये 1930 साली त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. आणि ही वॉज द फर्स्ट टाइम दिस प्राइज वॉज अवॉर्डेड टू अन एशियन. आणि याच्या आधी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांना नोबेल प्राइज मिळालं, पण ते आशिया खंडातले नव्हते. ते कोणते होते, वेगवेगळ्या खंडातले, अमेरिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, असं वेगवेगळ्या खंडातले होते, पण आशिया खंडातले नव्हते. मग आशिया खंडातले कोण होते, हे C.V. रमन हे पहिले शास्त्रज्ञ होते की ज्यांना नोबेल प्राईज मिळालं. आणि त्यांनी जेव्हा तो रमन इफेक्टचा त्यांचा शोध प्रेझेंट केला, तो दिवस होता 28 फेब्रुवारी. आणि म्हणून आपण 28 फेब्रुवारीला काय करतो, मागे प्रयोगाचं हे मांडलं होतं, प्रदर्शन वगैरे आठवतंय काय होतं, आठवतंय? हे म्हणजे काय, विज्ञान म्हणजेच काय, जागतिक विज्ञान दिन. म्हणून त्यांनी काय म्हटले, नॅशनल सायन्स डे. त्याला काय म्हणायचे, 28 सप्टेंबर हा नॅशनल सायन्स डे म्हणजे जागतिक विज्ञान दिन म्हणून आपण तो साजरा करतो. कारण त्या दिवशी त्यांनी तो त्यांचा रमन इफेक्टचा हे सादर केलेला होता. इवन बिफोर दिस हिज कॉन्ट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक्स हॅव बीन acknowledged and he was elected fellow of the Royal Society in 1924. आता जेव्हा त्यांचं
सायन्स ऑफ ऑप्टिक्स म्हणजे या प्रकाशाच्या विज्ञानाचा संदर्भात त्यांचा जो अभ्यास चालू होता त्याचवेळी त्यांना रॉयल सोसायटीचा मेंबर म्हणून मान्यता मिळाली. जनरली ही मान्यता आशिया खंडातल्या लोकांना म्हणण्यापेक्षा तर आशिया खंडातल्या लोकांना ही मान्यता जनरली मिळत नाही, पण त्यांना रॉयल सोसायटीचा मेंबर सभासद म्हणून त्यांना जॉईन करून घेतलेलं होतं. इथपर्यंत कळलं. आता पुढे आहे, यू वूड हॅव लर्न्ड अबाउट द रमन इफेक्ट इन डिटेल ॲट स्कूल, बट डू यू नो द डिस्कवरी subsequently help in the determining the internal structure of some 2000 केमिकल कंपाऊंड्स. आणि त्यांनी 2000 केमिकल कंपाऊंड्सचं स्ट्रक्चर जे आहे त्याचं शोध लावला आणि म्हणजे लगेच पाठोपाठ. आणि you would have learned about Raman effect in detail in school, but do you know the discovery subsequently help in determining the internal structure. म्हणजे केमिकल कंपाऊंड्स जे आहे जवळपास 2000 केमिकल कंपाऊंड्सचं त्यांनी इंटरनल स्ट्रक्चरचा शोध लावला. आता हे जे काही आहे हे आपण विज्ञानामध्ये जेव्हा ते केमिकल रिॲक्शन्स वगैरे शिकू तेव्हा हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. And can you guess what the cost of equipment that Raman used to prove the theory was? Measly 200 rupees. म्हणजे त्यांनी जे यंत्र तयार केलेलं किंवा जी इक्विपमेंट जे साधनं वापरले होते त्या प्रयोग करण्यासाठी त्या साधनांची किंमत किंवा त्या साधनासाठी त्या प्रयोग सिद्ध करण्यासाठी जे साधनं वापरले त्याच्यासाठी किती खर्च आला. खूप कमी, अगदी थोडा म्हणजे 200 रुपये इतका खर्च आलेला होता. मला लक्षात म्हणजे नॉट नेसेसरी की प्रत्येक शोध लावण्यासाठी खूप सारा खर्च येतो असं काही गरजेचं नाही आहे. कमी खर्चामध्ये पण होऊ शकतं. आता रमन स्ट्रॉंगली felt that scientists would not be confined to laboratories to solve scientific problems. They would search around themselves and find those answers in accordance with nature. For the essence of science lies in independent thinking and hard work and not in equipment. How true, though the ocean and the sky have always been blue in color, it needed to questioning mind with the scientific outlook to find the reason behind it. आणि त्यांचं म्हणणं काय होतं की जनरली सायंटिस्ट काय करतात की सतत प्रयोग करायचं काम करतात. पण कुठे तर प्रयोगशाळेमध्ये एका बंद रूममध्ये थांबायचं आणि वेगवेगळे प्रयोग करून बघायचं. याच्यापेक्षा तुम्ही निसर्गात जा, घराच्या बाहेर जा, निसर्गात जा, तिथे बघा आणि तिथे काही तुम्हाला प्रश्न पडत असेल तर त्याचा विचार करा आणि नैसर्गिक रीतीने म्हणजे निसर्गातल्या गोष्टींचे जे गोष्टींच्यासाठी जे काही प्रश्न पडतील त्या याच्यावरती उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या अवतीभोवतीचा परिसर निहाळा, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न सापडतील ते सोडवण्याचा प्रयत्न करा. जसं की समुद्र आणि आकाशाचा रंग निळा आहे तर का आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न करा असं त्यांचं म्हणणं होतं. तर इथे आपला पाठ संपलेला आहे. शब्दार्थ मी इथे दिलेत. काही शब्द इथे कमी झालेले आहेत कारण जागा कमी पडलेली आहे. तर तुम्ही काय करा, व्यवसायामध्ये शब्दार्थ आहेतच, काही शब्द तुम्हाला आढळले तर डिक्शनरीमध्ये शोधा, शब्द पाठ करा. त्याच्यातलं धडा हा जरा थोडं भाषा थोडी म्हणजे शब्द मोठे असल्यामुळे बाकी हे सोपं आहे पण शब्द मोठे असल्यामुळे तुम्ही जर शब्द पाठ केले ना तर तुम्हाला धडा वाचायला सोपा होईल. आणि एकदा दोनदा धडा वाचला, 2 किंवा 3 वेळा तुम्ही धडा वाचला तर तुम्हाला तो लक्षात येईल की काय आहे याच्यामध्ये. म्हणजे वाचून चांगला समजेल, वाचणं सुधारेल आणि स्पेलिंग पण पाठ होतील आणि वाक्यरचना कशी करायची याचाही अंदाज येईल. आणि त्याच्यानंतर मग याच्यावर आधारित प्रश्न तुम्ही सोडवायचे. आलं लक्षात? आणि मग व्यवसाय पूर्ण करा. इंग्लिशचा अभ्यास जास्त करायचा कारण थोडं ते तुम्हाला कठीण जात आहे.